नमस्कार मंडळी, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे। तर आज मस्त परत मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आले आहे। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की स्कूल बसचे रूल इकडे कसे आहेत, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रोड क्रॉस करायला इकडे कसा रूल आहे। तर तुम्ही आधी व्हिडिओ बघून या, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते। की कशा प्रकारे इकडे बटन आहे आणि गाड्या सगळ्या रोडला चालू होत्या आणि आपण तिथे वेट करायचा असतो जोपर्यंत ती समोरची लाईट ग्रीन नाही होत तोपर्यंत। आणि तिथे एक बटन दिलेलं असतं, तुम्ही ते बटन प्रेस करू शकते म्हणजे समोर सिग्नल जाईन जो पण आरटीआयचा तिकडे ऑपरेटर बसलेला असतो ना त्याला। आणि त्याच्यानंतर 2 या 3 मिनिटांनी ते ओपन होतं। जेव्हा समोरचा सिग्नल ग्रीन होईल तेव्हाच तुम्ही जाऊ शकताय। आणि सिग्नल ग्रीन झाल्यानंतर गाड्या ती व्हाईट लाईन आणि त्याच्या मागच उभ्या राहतात। मी तुम्हाला दाखवते त्या कशा उभ्या राहतात। बघितलं असं सिग्नल ग्रीन झाल्यानंतर कोणी पण असो, पायी चालणारा माणूस असो, त्याच्याकडे स्कूटर असो, ऑर्डरवाले मोस्टली जवळजवळच्या ऑर्डर करायला इकडे सायकलवाले, त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणे। तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा। तर सायकलवाले असो, चालणारे असो, समोरची लाईट ग्रीन झाल्यानंतर ते चालायला लागतात। आणि गाड्या तुम्ही बघितला असाल जी व्हाईट लाईन आहे त्याच्या पण 2-3 फूट मागे उभ्या राहतात। कोणतीच गाडी त्या लाईनीला टच नाही करत। त्या लाईनीला टच केल्यानंतर इकडं फाईन आहे, त्यामुळे ना कोणीच ती लाईन क्रॉस करत नाही। आणि जोपर्यंत माणूस म्हणजे इकडून तिकडं जाईपर्यंत सगळे माणसं गेले ना तरी त्या गाड्या आहे ना 2-3 सेकंद किंवा 2 मिनिटं अशा आहे ना उभ्या राहतात। कारण कोणी असं आलंय व ग्रीन झालेलं आहे तर तो पळत जाईपर्यंत त्या गाड्या तोपर्यंत वेट करतात की कोणाला जायचं असेल तर लगेच सिग्नल ओपन झालं लगेच कधीच गाड्या जात नाही। तर इकडचे हे रूल आहे ना खूप छान आहे। आणि अजून अशा तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नंतर पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।